धाराशिवमधून बातमी बघूया। धाराशिवमध्ये सोयाबीन खरेदी केंद्रावर वाहनांच्या 2 ते 2.5 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याचं बघायला मिळालं। नाफेड मार्फत सोयाबीन खरेदी सुरू असून याची मुदत 31 जानेवारीला संपतेय। अशात धाराशिव जिल्ह्यात 35,000 शेतकरी नोंदणी केली, मात्र केवळ 9,000 शेतकऱ्यांकडून सोयाबीनची खरेदी झाली। जवळपास 25,000 शेतकऱ्यांचं सोयाबीन अद्यापपर्यंत खरेदी करण्याचं बाकी आहे। खरेदीची मुदत संपायला काही तास शिल्लक असल्याने शेतकरी खरेदी केंद्रावर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। दरम्यान सोयाबीन खरेदी केंद्राला मुदतवाढ द्यावी अशी मागणी शेतकरी करतो आहे। सोयाबीन खरेदी केंद्राला राज्य शासनाने जी मुदतवाढ दिली होती ती मुदतवाढ संपायला अवघे काही तास उरलेत। मी आता सोयाबीन खरेदी केंद्राच्या समोर आपण पाहू शकतो, माझ्या ज्या उजव्या बाजूला ज्या आहे त्या सोयाबीन खरेदी केंद्रासाठी रांगा लागलेल्या आहेत। किमान 2 ते 2.5 किलोमीटरपर्यंत या जर बघितलं तर सोयाबीन खरेदीसाठी रांगा लागलेल्या आहेत। गेली 8 दिवसापासून शेतकरी जे आहेत ते सोयाबीन खरेदीसाठी खरेदी केंद्रावर येत आहेत। रात्र असेल किंवा दिवस असेल, शेतकऱ्यांना सोयाबीन खरेदीसाठी इथंच थांबावे लागते। आपण मागेही बघितलं होतं, सोयाबीन खरेदी केंद्र बारदाण्याअभावी काही काळ बंद होती, त्याही शेतकऱ्यांची परवड झाली होती। आताही शासनानं मुदतवाढ जरी दिली असली तरी सोयाबीन खरेदी केंद्र जी आहेत ती चालू आहेत। मात्र सोयाबीन जे धाराशिव जिल्ह्यात जर बघितलं तर जवळपास 36,000 शेतकऱ्यांनी सोयाबीनची नोंदणी केली होती आणि जवळपास आतापर्यंत फक्त 9,000 ते 10,000 शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी केले। 25,000 शेतकरी आपल्यासोबत शेतकरी मला सांगा, किती दिवस झालं सोयाबीन घेऊन येतो? आम्ही 2 नाईट आणि 1 दिवस इथंच आहे, अजून नंबरच आलेला नाही। कधी तुम्हाला SMS आला होता? कधी बोलवलं होतं? एक 10 दिवस झालं। बाबा कुठून आलात तुम्ही? किती दिवस झालं सोयाबीनला लाईन लावून? 4 दिवस झालं। आता उद्या मुदत संपते, वाटतं का नंबर येईल म्हणून? काय वाटत नाही। मग आता काय मागणी काय सरकारकडे? तारीख वाढून द्यावी। तारीख वाढवून द्यावी सरकारनं। किती भाव मिळाला आता इथं? 4,892। एकूण जर बघितलं तर ह्याची मुदत जी आहे ती पणन मंत्र्याने 31 जानेवारीपर्यंत दिली होती, ती मुदत उद्या संपत आहे। त्यामुळे शेतकरी खरेदी केंद्रावर दिवस असो की रात्र असो रांगा लावून आहेत। मात्र जिल्ह्यात जी परिस्थिती बघितली तर नोंदणी केलेल्या 25,000 शेतकऱ्यांचं सोयाबीन शिल्लक असल्याने राज्य शासनाला याला मुदतवाढ देण्याची मागणी शेतकरी करताना दिसत आहेत। सागर जाधवसह बालाजी निळफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव। वर्ध्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर मातीचा अंश असणाऱ्या सोयाबीन खरेदीला नकार देण्यात आला। बाहेर गावाहून सोयाबीन विक्रीकरता घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा फटका बसतोय। चाळणी लावून आणि साफ करून आणल्याशिवाय सोयाबीन खरेदी न करण्याची नाफेडच्या केंद्राची भूमिका आहे।